आज घरच्या घरीच बटर चिकन बनवण्याचा प्लॅन केला होता, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही. मग चला याची रेसिपी म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करावी. आता त्यासाठी मी इकडे 1 किलो चिकन घेतलं होतं. घरी पाहुणे पण येणार होते, त्याच्यामुळे मी 1 किलो चिकन आणलं होतं. आणि आता त्याचं मला मॅरिनेशन सुद्धा करायचं होतं. मॅरिनेशन करण्यासाठी मी त्याच्यामध्ये आपलं चिकन मसाला घालून घेतला, हळद पावडर घालून घेतली, त्यानंतर लाल मसाला आणि थोडंसं नॉर्मल तिखट घालून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, मला आवडते मी टाकलेली आहे. त्यानंतर जिरा पूड आणि धनेपूड घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं तेल घालून ह्याचं छान असं मिक्स मॅरिनेट करायचं. आता हे मॅरिनेशन करत असताना दह्याचा वापर नाही करायचा. जर तुम्हाला जास्त टोमॅटोचा वापर नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही घालू शकता, कारण ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो वापरणार आहोत, त्याच्यामुळे इकडे मी दही वापरलेलं नाहीये, त्याच्यामुळे जास्त आंबूसपणा येतो. तर आता इथे मसाल्यांचंच मी छान असं मॅरिनेशन करून घेतलं. आता हे 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचंय. तुम्ही आदल्या दिवशी केलं तरी सुद्धा चालतं. आता इथे ग्रेव्हीसाठी आपल्याला जे पाहिजे ते मसाले भाजून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत इथे. आता कांदे कट करून थोडेसे सॉफ्ट झाले की त्यानंतर लगेच टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचं आहे. टोमॅटो नॉर्मली सॉफ्ट झाला की लगेच त्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आणि कोथिंबीर घालायचं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते छान भाजून घेतल्यानंतर मी थंड व्हायला ठेवलंय. तोपर्यंत 15 ते 20 मिनिटं माझे असे निघून गेले. मग म्हटलं चिकन आपण परतून घेऊयात. तर इकडे मी एका कढईमध्ये बटर घेतलं, ते छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे चिकनचे पीस घालून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये चिकन घालतो त्यावेळी याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये. पाण्याचा वापर न करता इथे चिकन शिजवून घ्यायचं, त्याच्यामुळे टेस्ट अगदी उत्तम येते. आता हे सगळं करत असताना खूप गरमी होती, त्यामुळे मी डीहोमचा एक छोटासा फॅन यूज करते. तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही सुद्धा डीमार्टमधून घेऊ शकता. आता हे मिश्रण जे आहे ते माझं थंड झालं होतं. ह्याचं छान असं वाटण करून घेतलं होतं. कोथिंबीर घातल्यामुळे हे जास्त हिरवं दिसतंय. तर आता ही ग्रेव्ही बनवण्यासाठी मी दुसरी कढई घेतली होती. एका कढईमध्ये आपलं चिकन शिजत होतं, दुसरीकडे मी ही कढई घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं बटर घातलं आणि काही खडे मसाले घालून घेतले. तमालपत्र, वेलची घालून, मसाला वेलची जी असते ती घालायची, त्याने छान टेस्ट येते. आणि थोडंसं लवंग घातली आणि थोडीशी मिरी घातली. त्यानंतर जे आपण केली होती पेस्ट ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा थोडे मसाले घालून घ्यायचे. जास्त काही नाही, याच्यामध्ये मी चिकन मसाला, तरीसाठी लाल पावडर घालून घेतली आणि एकदम नॉर्मल हळद घालून घेतली आणि याच्या चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं, कारण आपण अगोदर चिकनमध्ये घातलेलं मीठ आहे. ग्रेव्ही तयार झाली की पुन्हा चिकनच्या कढईमध्ये शिजत घातले, त्याच कढईमध्ये ग्रेव्ही घातली. तुम्हाला जर थोडंसं पाणी हवं असेल तर त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. तर घरच्या घरी असं रेस्टॉरंट स्टाईल आपलं चिकन तयार होतं.